महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत अशी प्रतिक्रिया आता मुंबईकरांकडून देण्यात आली आहे। वळूया पुढल्या बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मुंबईत पोहोचतायत। बदलापूरमधल्या अत्याचाराच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांचा दरेगावचा दौरा रद्द झालेला आहे। मुख्यमंत्री उद्या पीडित कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बदलापूरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या संदर्भात काही तासांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही संवाद साधलेला होता। काय म्हणणं आहे त्यांचं ऐकूया। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी पोलीस आयुक्तांशी बोललोय की संबंधित गुन्हेगाराला अरेस्ट झालेली आहे, पण त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत, कलम लावायचे आहेत, ते अतिशय कडक कलम लावण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। अटेम्प्ट टू रेप असेल, पॉक्सोच्या संदर्भातली जी काही कलमं असतील, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला मिळणार नाही आणि फास्ट ट्रॅकवरही केस घेण्याच्या सूचना दिल्यात। यासाठी विशेष वकील, सरकारी वकील देण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून या केसचा निपटारा तात्काळ लागेल। एक मेसेज समाजामध्ये जाईल की अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर कठोर शिक्षा होते आणि त्याचबरोबर ज्या संस्था चालक आहेत, ती संस्था चालकांची जबाबदारी देखील आहे की या मुलींना हँडल करणारे जे कर्मचारी आहेत त्यांची पूर्ण बॅकग्राऊंड, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड सगळं तपासून त्यांना कामावर ठेवलं पाहिजे। जे कोणी असतील या संदर्भामधले सर्व जे आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालता कामा नये अशा प्रकारच्या कडक सूचना दिल्यात। संबंधित मी शिक्षण मंत्री केसरकर यांच्याशी बोललो, त्यांनाही मी सांगितलेलं की अशा प्रकारची नियमावली झाली पाहिजे की पुन्हा दुसऱ्या संस्थेमध्ये अशा प्रकारच्या विनयभंग किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना होता कामा नये। या गुन्हेगारांना जरब बसली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्यात। अशा गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी आपण कडक कारवाई, कडक कायदे, कडक सगळं करतो आहे। संस्था असतील, हॉस्पिटल असतील, या सर्व परिसरामधलं जे काही प्रिकॉशन्स मेजर जे घेण्याची आवश्यकता आहे, सर्व सूचना मी आज दिलेल्या आहेत आणि संबंधित विभाग त्याची काटेकोरपणे पालन करेल आणि अशा प्रकारचे घटना पुन्हा होणार नाहीत। अशा गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कडक शिक्षा देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।